मौजे चिमगाव या ठिकाणी आजपासून चालू होत असलेला हरिनाम सप्ताह आणि या हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आपण संतांचं चरित्र की ज्यामध्ये आपण शांतीब्रह्म असा शब्दप्रयोग नेहमी वापरला जातो, ज्यांच्यासाठी ती शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या चरित्राची सुरुवात अगदी आपल्याला माहिती असावं की एखाद्या संतांचं एखाद्या व्यक्तीचं चरित्र जर बघायचं झालं तर त्याच्या पाठीमागचा कुळ विस्तार आपल्याला बघावा लागतो, त्याच्याशिवाय चरित्र पूर्ण होत नाही. या पद्धतीचा जर विचार केला तर आपल्याला अनेक गोष्टींची उकल व्हावी लागते, तरच आपल्याला चरित्र समजतं, चरित्र कळतं, अन्यथा आपल्याला चरित्र समजत नाही. यामुळं आपण प्रत्येक संतांचं चरित्र पाहत असताना त्याच्या पाठीमागचा विस्तार की त्याच्या पाठीमागं कोणकोणत्या गोष्टींची धारणा आहे, ती धारणाशक्ती पुढं कशी या संतांच्यापर्यंत पोहोचते, ज्याला पुण्य म्हणतो किंवा पिढीजात येणारी पुण्य राशी ज्याला आपण म्हणतो, ही पुण्य राशी कुठंतरी फलाला येत असते. आणि याच्यासाठीच खऱ्या अर्थानं चालू जीवनामध्ये सुद्धा आपण पुण्यात्मक कार्य करावं, किमान त्या पुण्याचा भाग आपल्या वाट्याला जरी आला नाही तरी भविष्यात आपल्या पिढीमध्ये कुणाच्या तरी तो वाट्याला येऊ शकतो. हा विश्वास मनामध्ये घेऊन आपण जर पाहिलं तर आपल्या ध्यानात येईल की संतांचं चरित्र हे एका वेगळ्या वळणावरून जात असतं. हे संतांचं चरित्र पाहत असताना आपल्या ध्यानात येईल की त्या काळामध्ये ते संत जगले कसे, अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले, त्या जीवनामधील येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला त्यांनी कोणत्या पद्धतीनं तोंड दिलं. एवढंच नाही तर स्वतः भगवंतावरील निष्ठा, आपलं कार्य कर्तृत्व, कर्मावरील निष्ठा, या सगळ्याचा विचार करून आपला संसार त्यांनी कशा पद्धतीनं पूर्णत्वाला नेला. संसार न सोडता परमार्थ होऊ शकतो आणि तोही परमार्थ अतिशय उच्चतम कोटीला जाऊ शकतो. याची सर्वात मोठी उदाहरणं महाराष्ट्रातल्या माणसांनी बाहेर कुठं जाऊन बघण्याची गरज नाही, ती आपल्याला आमच्या मायभूमीमध्ये जन्मलेल्या संतांच्या चरित्रामध्ये सापडते. संतांचं चरित्र एवढ्यासाठीच असतं की तिथून पुढं जे घडतं त्याला चारित्र्य असं नाव आहे. आणि हे चारित्र्य घडावं आपलं, याच्यासाठी संतांचं चरित्र फार महत्त्वाचं आहे. भगवंत सुद्धा असं म्हणतो की ज्या ठिकाणी माझ्या संतांचं चरित्र गायलं जातं तो त्या ठिकाणी तो मला जास्त आनंद आहे, उल्हास आहे. कारण भगवंत म्हणतो माझ्या चरित्रापेक्षा माझ्या भक्ताचं जे चरित्र आहे ते भक्ताचं चरित्र गायल्यानंतर त्याचा आनंद मला अत्यंत होतो. याचं उदाहरण जर आपल्याला बघायचं झालं तर आईचं वर्णन हे करण्यापेक्षा आईच्या बाळाचं वर्णन जर केलं तर त्याच्यामुळं आईला आनंद जास्त होतो. या पद्धतीनं ही भगवंतरूपी जी आई आहे, तिचे जी ही बाळं आहेत, त्यांचं जर चरित्र आपण पाहिलं तर आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा झाल्याशिवाय राहत नाही. अनेक शंका असतात मनामध्ये, कारण आपण संतांचे अभंग पाहतो आणि ते अभंग पाहिल्यानंतर त्या अभंगामध्ये लक्षार्थ, वाच्यार्थ आणि व्यंग्यार्थ हे 3 अर्थ दडलेले असतात. ते 3 अर्थ उकलण्यासाठी कोणत्या शब्दाला, कोणत्या चरणाला, त्यातील कोणत्या बिंदूला कोणता अर्थ स्वीकारावा, मग तो वाच्यार्थ स्वीकारायचा का, लक्षार्थ स्वीकारायचा का, व्यंग्यार्थ स्वीकारायचा, हे जर आपल्याला कळायचं असेल तर त्याच्यासाठी एकमेव गरज आहे ती संत चरित्राची गरज आहे. कारण चरित्र पाहिल्यानंतर त्यांच्या वाङ्मयामध्ये गेल्यानंतर ते आपल्याला अत्यंत आनंददायक असं वाङ्मय समजायला चालू होतं. एखादी गोष्ट म्हणजे जसं तुकोबराय म्हणतात की अर्थाविना पोथी वाचू नये, नाथ महाराजांचं प्रमाण आहे, अर्थाविना पोथी वाचू नये. हरिपाठामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की नाकाविना मोती काय कामाचा आहे. त्या पद्धतीने अर्थाविन पोथी वाचायला लागलो तर ती पोथी म्हणजे नुसतं वाचनच होईल, अर्थच कळाला नाही तर काय उपयोगाचं आहे, असं नाथ बाबांनी अतिशय सुंदर पद्धतीने हरिपाठामध्ये चिंतन केलेलं आहे. तसं संतांचं वाङ्मय जे आहे, संतांचं वाङ्मय पाहत असताना म्हणजे मी एवढ्यासाठीच आपल्याला आधी प्रास्ताविक उलगडा करतो की नाथांनी आपल्या पाठीमागच्या पूर्व परंपरेचा, पूर्व कुळीचा जो विस्तृत वर्णन केलेलं आहे ते विस्तृत वर्णन नाथाने आपल्या भागवतामध्ये ज्यावेळेला लिखाण चालू केलं, भागवत सांगायला चालू केला, त्यावेळेला पदोपदी ज्या ज्या ठिकाणी त्यांना संधी मिळाली त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कुळीचा उद्धार केलेला आहे किंवा कुळामध्ये काय काय घडलं, कसं कसं घडलं याचा विचार त्यांनी केलेला आहे. तो सगळा एकत्र गोळा करून मी तुम्हाला सांगणार आहे. ध्यानात येतं का बघा. म्हणजे कुळ विस्तार जांभळे महाराजांच्याकडून कुठनं आला तर नाथांच्यापासूनच आलेला आहे, काही इतिहासकारांच्याकडून आलेला आहे, काही बखरकारांच्याकडून आलेला आहे
अनेक आहे की ज्याच्यामध्ये राजाच्या कृष्णरायापासून बखर जी चालू होती ती शालिवाहन राजा जो आहे ते शालिवाहनाच्या बखरीपासून चालू होतं. लक्षात येतं का बघा. तिथंपासून बखरीचा धांडोळा चाळत जर आपण पुढं आलो तर आपल्याला अनेक गोष्टी, त्या गोष्टीतील काही बारकावे आपल्याला सापडायला चालू होतात. आणि तुम्हाला एक सांगतो, ज्या वेळेला चिंतनशील आणि अभ्यासशील प्रवृत्ती असते, वृत्ती असते, संशोधनाची वृत्ती असते, त्याच्यामुळे काय आपल्याला फारसं पारितोषिक नाही मिळत, परंतु लौकिक अर्थाच्या पारितोषिकापेक्षा आपण स्वतः ते चिंतन करत असताना त्याच्यातले बारकावे जर कळायला लागले तर ते वाङ्मय समजायला चालू होतं आणि एकंदरीत आपण त्या वाङ्मयाशी एकरूप होतो. जोपर्यंत संतांच्या अभंगाशी आपण एकरूप होत नाही तोपर्यंत ते संतांचे अभंग किती मुखानं आपण म्हणत बसलो तरी काही उपयोगाचे नसतात. म्हणजे रात्रभर जरी भजन गात बसलो आणि अर्थच त्या अभंगाचा कळला नाही तर काय उपयोग नाही. त्याच्यासाठी माऊलीने एक शेरा मारलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीनं. एर बहु जोडी ती किरीटी जयाची भजने भोगासाठी अशा तिमिर दृष्टी अंध झाली. भजन रात्रभर म्हटलं पण रात्री अभंग कुठले म्हटले कळलं नाही, अभंग म्हटले पण त्याचा अर्थ काही कळला नाही. लक्षात येतं का बघा. अणुरेणू या थोकडा तो का आकाश एवढा, पेटीवर सुंदर किती, काळी दोंडा लागल्यानंतर किती वेळ म्हणू शकतोय आपण. कमीत कमी 2 तास 3 तास 4 तासापर्यंत आपण तो अभंग, एकच अभंग 4 चरणाचा अभंग म्हणू शकतो, गाऊ शकतो, ऐकणाऱ्याला ते आनंद वाटू शकतो. पण अणुरेणूपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा मोठा जर तुकोबाराय हे आपल्याला कळायचे असतील तर त्यांच्या चरित्रामध्ये एक डोकावून पाहिलं पाहिजे. त्या अभंगाच्या प्रत्येक शब्दाशी आपण एकरूप झालं पाहिजे. दीप उजळल्या घटी असं ज्या वेळेला तुकोबाराय म्हणतात त्यावेळेला आळवणं सोपं आहे पण कळणं फार अवघड आहे. आणि जर अभंग कळायला लागले, शब्द कळायला लागले मंडळी, त्याच्यासारखा आनंद कुठेही नाही. तोच ब्रह्मानंद आहे. कारण संतांचे अभंग, संतांची वाणी आणि संतांच्या अभंगातील शब्द कळणं म्हणजेच तो ब्रह्मानंद आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ज्यावेळेला आपण म्हणत असतो त्यावेळेला ते सुंदर ध्यान आपल्या डोळ्यासमोर यावं आणि डोळ्यातनं अश्रू गळावेत, तो अभंग आळवला जातो. आम्ही पंचपदी पुरता म्हणतो आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चाली लावायच्या. मग कीर्तनात चाल काय, चालीत कीर्तन हे ऐकणाऱ्याला कळता कामा नये. आणि ऐकणाऱ्यांनी जाताना म्हणावं पंचपदी चांगली झाली, कीर्तन काय बरोबर झालं नाही. याचा अर्थच काय आहे की जिथं गायनाची कला वाढत जाते त्या ठिकाणी चिंतनाची बाजू डावी पडते, कमी पडत जाते. पण मंडळी एक आहे, त्याला एक उपाय आहे की चरित्र पाहणं, चरित्रातील अनेक गाभे पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून संतांचं चरित्र गायचं असतं, संतांचं चरित्र ऐकायचं असतं, संतांचं चरित्र पाठ करायचं असतं. एवढंच नाही तर संतांचं चरित्र लिहायचं असतं. म्हणजे आता संतांचं चरित्र लिहिताना नवीन काय लिहिणार आहे, नवीन काय लिहिणार नाही आपण, पण बखरीपासून आतापर्यंतच्या संत वाङ्मयातील अनेक गोष्टींचे ज्यावेळेला पुरावे आपण शोधायला लागतो, धांडोळायला लागतो, त्यावेळेला आपल्यामध्ये एक वेगळेपण तयार होतं. कारण त्यावेळेला तो संत आपण जगत असतो. त्यावेळेला अंतःकरणामध्ये त्या संताची प्रतिमा सतत रात्रंदिवस तेवत राहत असते आणि ती संतांची प्रतिमा तेवत राहणं अंतःकरणामध्ये आणि तसं जीवन जगणं म्हणजेच संतांचं चरित्र जगणं, सांगणे नव्हे, जगणं हा एक शब्द प्रयोग आहे या ठिकाणी. आणि म्हणून आपण शांतीब्रह्म नाथ महाराजांचं जर चरित्र बघायचं झालं तर अतिशय विस्तृत असं चरित्र आहे, फार मोठं आहे नाथांचं चरित्र. जसं नामदेवांचं, जसं ज्ञानदेवांचं चरित्र, तसंच नाथांचं चरित्र सुद्धा विस्तृत आहे. आता त्या काळामध्ये जर बघितलं तर अतिशय सुजलाम सुफलाम असणारा गोदावरी काठ होता. महाराष्ट्रातील दक्षिण काशी असं ज्याला नाव दिलेलं होतं ती पैठणभूमी होती. त्या पैठणभूमीमध्ये अनेक मंडळी फक्त संस्कृत विद्या शिकण्यासाठी जात होते. धर्मपीठ म्हणून सुद्धा या पैठण क्षेत्री रजमान झालेले होते. लोक थांबत होते, आपल्याला न्याय मिळेल याच्यासाठी अनेक गोष्टींची उहापोह करत होते. धार्मिक लोक जेवढ्या पद्धतीने होते तेवढे कर्मकांडी लोक सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि त्याचबरोबर ज्ञानी प्रगाढ पांडित्य सुद्धा ज्यांच्याजवळ आहे अशी मंडळी सुद्धा पैठण क्षेत्री राहण्याचं मान्य करत होती. कारण पैठण क्षेत्री संस्कृत विद्या प्रचुरता असायची. एकंदरीत महाराष्ट्रातील कोणत्याही मंडळींना जर संस्कृतमध्ये प्रावीण्य प्राप्त करायचं असेल तर त्या काळामध्ये लोक पैठण या ठिकाणी जायचे. अनेक धर्मशास्त्र, धर्मग्रंथ, वेद, उपनिषद, पुराण, ब्रह्मसूत्र याच्यावर आपलं प्राबल्य मिळावं याच्यासाठी संस्कृत विद्या शिकावी आणि लहानपणापासून सर्व काळ व्यतीत पैठणमध्ये करावा आणि तिथं विद्या प्राप्त केल्यानंतर पुन्हा आपल्या मायदेशी परण्यापेक्षा तिथंच थांबावं असं अनेक विद्वानांना वाटायचं. त्याच्यामुळं धर्मसभेमध्ये काम मिळतं का हे पाहण्यासाठी
अनेक विद्वत जन हे स्मृती या ग्रंथांचे अर्थ आपल्या या विवरणातून सांगायचे, लोकांच्यावर प्रभाव पाडायचे आणि जो चांगला न्यायाधीश आहे त्याच्याजवळ जायचे की आम्हाला एखादी वकिलीची नोकरी मिळते का पहा, न्याय व्यवस्थेमध्ये आपल्यालाही प्रवेश मिळतो का पहा. या पद्धतीनं लोक पाहायचे. याचाच अर्थ दक्षिण काशी ज्याला आपण म्हणतो, त्या दक्षिण काशीमध्ये पैठण हे फार मोठं प्राबल्य मिळवणारं, संस्कृत विद्या शिकणारं आणि शिकवणारं, विद्वानांचं माहेरघर ज्याला आपण म्हणतो, असं हे पैठण क्षेत्र, पैठण नगरी गोदावरीच्या काठाला विराजमान होती. आता खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर त्या पैठणमध्ये पंढरी भूक्षेत्रे असणारं भूवैकुंठ जे आहे ते पांडुरंग, जे वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आहे, त्या आराध्य दैवताची पूजा अर्चा करणारे आणि त्याला मानणारे, पंढरीची नित्यानं वारी करणारे अशी काही मंडळी त्या काळात सुद्धा पैठण क्षेत्री होती. म्हणजे विद्वानांचं जरी शहर असलं, विद्वानांची जरी नगरी असली तरी त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला आणि भगवान परमात्मा पांडुरंगाला मानणारी काही लोक त्या ठिकाणी होती. खऱ्या अर्थानं विद्वान माणसं देवाला मानत नसतात आणि देव मानणं ही विद्वानांच्या त्या डायरीमध्ये कधी बसत नसतं, परंतु त्या काळात सुद्धा अशी प्रवृत्ती होती. आम्ही विद्वान आहोत, आम्हाला सगळं कळतं, म्हणजे आम्हाला देवसुद्धा कळतो, अशी एक भ्रामक कल्पना मनामध्ये ठेवून विद्वान मंडळी बरेच पंढरीशी काही घेणं देणं नाही, आळंदीशी काही घेणं देणं नाही, अशा पद्धतीने एका वेगळ्या आविर्भावामध्ये ज्याला पांडित्याचं वलखल वस्त्र धारण करायचं आणि स्वतःलाच स्वतः मिरवायचं अशा पद्धतीने लोक करत होते. पण काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कुटुंब ही त्या काळात सुद्धा पंढरीला येणारी, नित्याची वारी करणारी, आषाढी कार्तिकीला भगवंताच्या चरणावर नतमस्तक होणारी काही कुटुंब होती. त्याच्यामधलं एक कुटुंब त्या ठिकाणी होतं ऋग्वेदीय ब्राह्मण जे कुळ होतं. त्या ऋग्वेदीय ब्राह्मण कुळामध्ये भानुदास नावाचे एक महात्म्य होते. ते महात्म्य पंढरीची वारी नित्यानं करायचे. आता वडील अचानक गेल्यामुळं त्यांच्यावर जबाबदारी आलेली होती, पण लहानपणापासून पंढरीच्या वारीची ओढ त्यांना अत्यंत जिव्हाळ्यानं लागलेली होती आणि ते घोड्यावर बसायचे, पंढरीपर्यंत यायचे, देवाचं दर्शन घ्यायचं आणि पुन्हा मागं जायचं. अशा पद्धतीनं अचानक वडिलांचं छत्र हरवल्यामुळं आता काही व्यवसाय, शेती या इत्यादी पद्धतीच्या जी गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांना काही करणं शक्य नव्हतं. काळ होता 1370चा. आता काहीच करायचं नाही म्हटल्यानंतर उदरनिर्वाह तरी कसा चालवायचा. आज आपण 21व्या शतकाची गोष्ट बोलत असतो. 1370मध्ये काय परिस्थिती असेल याची जाणीव थोडीशी आपल्याला बघा करून पाठीमागे जाऊन बघा, फिरून बघा, म्हणजे काय असेल. फक्त एक घोडं दिमडीला होतं, त्या घोड्याचा चारा पाणी करायचा आणि आषाढी कार्तिकीची वारी करायची एवढंच भानुदासांनी ठरवलेलं होतं. परंतु काही त्यांच्याच कुटुंबातील किंवा त्यांच्या पाहुणेरावळ्यातील काही मंडळी एकत्र जमा झाली. त्यांनी काही सावकारांना गाठलं आणि त्यांच्याकडून काही होन हे कर्ज म्हणून घेतलं. तर त्या काळात होन ही भाषा म्हणजे आजची पैसा ही भाषा. हे होन काही जमा केले आणि कर्ज रूपानं भानुदासांच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं की मुद्दल आहे ती मुद्दल फेडावी आपण आणि जो लाभांश आहे, जो फायदा आहे, तो फायद्यावर आपली गुजराण करावी, अशा पद्धतीनं त्यांना सांगितलं. आणि जिकडे तिकडे मंडळी गेली. आता त्यावेळेला तो चाटीचा व्यवसाय, चाटीचा म्हणजे कापडांचा व्यवसाय, हातानं मापं टाकायची आणि कापड कट करायचं, कापड कापायचं, त्याच्यामुळे त्याला चाटी व्यवसाय असं बखरीमध्ये नाव आहे. आता या पद्धतीनं ते चाटी व्यवसाय करायचे, म्हणजे कापडांचा व्यवसाय करायचे, कापड आणायचं, शिवायचं, लोकांच्यापर्यंत पोचवायचं व्यवसाय चाललेला होता. परंतु भगवत भक्तीमुळं सत्यनिष्ठता जी आहे ती सत्यनिष्ठता भानुदासांनी अजिबात सोडली नाही. म्हणजे लोकांना, म्हणजे गिरायकाला सरळ सरळ ते सांगायचे, मी एवढ्याला हे कापड, एवढ्या होंडला हे कापड आणलेलं आहे, तुम्हाला एवढ्या होंडला मी देणार आहे, याच्यावर मला एवढा नफा मिळणार आहे, अशा पद्धतीने ते सांगायचे. आता खऱ्या अर्थानं त्या काळातला व्यापार काय नाही, आत्ताचा व्यापार काय. जर खरं बोलायला लागला तर व्यापारी लवकरच दुकानाला कुलूप घालून बसावं लागतं, कारण खरं बोलणं हे व्यापारामध्ये फारसं जमत नाही. परंतु दुसरी बाजू आपल्याला सांगतो की खरं बोलून जे व्यापार करतात त्यांचा व्यापार भगवंत बुडू सुद्धा देत नाही. सचोटीने व्यापार करावा या पद्धतीनं त्यांनी व्यापार चालू केला आणि अनेक लोक, गिरायकच यायचं नाही, कारण ते सरळ सांगायचे की हे 10 होंडला मला कापड मिळालेलं आहे, तुम्हाला मी 11 होंडला देणार आहे, मला त्याच्यावरचा 1 होंड फायदा मिळणार आहे, त्याच्यावर माझा संसार चालणार आहे. आता असं सांगितल्यानंतर कोण घेणार? ते जर कोणीतरी दुसरा व्यापारी असायचे, अनेक व्यापारी असायचे तिथं, ते व्यापारी सांगायचे हे 15 होंडचं
आहे, तुम्ही आलाय म्हणून तुम्हाला 14 होनला देतो, नाहीतर इतरांना मी तसं काही दिलंच नसतं. जे 10 होनचं आहे तेच 15 होनचं म्हणून सांगायचं आणि आपोआपच अलगदपणे 4 होन त्याला फायदा मिळायचा. म्हणजे सत्य सचोटी हा शब्द त्या व्यापारामध्ये जर आला तर व्यापार बुडू लागायला लागला. आणि मग मात्र त्यांना अशी वेळ आली की पैठण नगरी सोडून पुढं बाहेर जावं लागलं. पंचक्रोशीमध्ये ज्या ज्या ठिकाणी बाजार असायचा किंवा गावठी असायची, गावकी ज्याला आपण म्हणतो, त्या गावामध्ये जायचं, ते घोड्यावर गाठोडी बांधायची आणि जायचं. बाजार एखाद्या कोपऱ्यावर भरायचा, एखाद्या पाराखाली भरायचा, एखाद्या झाडाखाली थांबायचं, एखाद्या मंदिराच्या दारात थांबायचं. गावात कोणीतरी सांगायचं, अरे कापडाचा व्यापारी आलाय, तिथं जावं. अनेक व्यापारी असे असायचे, 8-10 व्यापारी असायचे, त्यांनी दुकान मांडलेलं असायचं. ज्याला जे जे परवडेल त्या त्या पद्धतीनं तो आपला व्यापार करायचा. मात्र या भानुदासांचा व्यापार हा सत्य आणि सचोटीवर असल्यामुळं यांच्याकडे फारसे गिराक जायचं नाही. गिराक खरं तर पहिल्यांदा यांच्याकडेच जायचं, परंतु चौकशी केल्यानंतर हे फायदा मिळवतात असं कळल्यानंतर ती तिथून बाजूला जायचं आणि फसगत जायची. आज सुद्धा मंडळी तुमची आमची फसगैबत अशीच होत असते. मुरगुडच्या बाजारात सकाळी 9 वाजता जा, 12 वाजता जा आणि संध्याकाळी 6 वाजता जा, या 3 वेळा जायचं. एक बाजार असा काढायचा मंगळवारचा की 3 वेळा जायचं आपण बाजारला. खरेदी करा नाही तर नाही करा, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण सकाळी जायचं दर विचारायचं, 12 वाजता जायचं दर विचारायचं, संध्याकाळी 6 वाजता दर विचारायचं. मग आपल्याला माहित आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुरगुडचा बाजार स्वस्त संध्याकाळी 6 नंतर. ध्यानात आले काय बघा. म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहिती असेल की काय होतं, घरात घेऊन जाण्यापेक्षा कोणाच्या तरी पदरात टाकून जायचं, एवढी एक अपेक्षा ठेवून काहीतरी असतं, पण फायदा हा सकाळीच मिळवलेला असतो. ध्यानात येतं का बघा. सचोटीनं व्यापार सकाळपासून करणारे ही मंडळी अगदी कमी असतात. म्हणजे शुद्ध आहे, देताना शुद्ध देणार आहे आणि घेताना सुद्धा मी शुद्ध घेणार आहे, अशा पद्धतीनं जर व्यापार करायला लागला तर तो व्यापार चालत नाही. जेवढं मोठं बोलतो, खोटं बोलतो, तेवढ्यांचा व्यापार जास्त चालतो. म्हणजेच अगदी चांगल्याचे गहू सुद्धा खपले जात नाहीत. आणि बोलणारा जर आला तर एरंड्या घेऊन गेला तरी सुद्धा तो म्हणतो एरंड्या घरात ठेवल्यावर चांगल्या दिसतात, एरंडीचं बी काढा नाही तर बी काढा, तेल काढा नाही तर नाही काढा, परंतु एरंड्या तुमच्या घरात गेल्यानंतर लक्ष्मी येणार. एवढं वाक्य एखादं बोललं की बास, त्या लक्ष्मीसाठी एरंड्याचं पोतं घरात ठेवतील आणि पुजतील लोक. ध्यानात येते काय बघा. नाही तर लक्ष्मी म्हणून बऱ्याच गोष्टी आपण पुजत असतो की घोड्याचं नाल मिळते काय बघा, डाव्या पायाचं काय उजव्या पायाचं बघा, हुंबऱ्यावर मारा, चौकटी मारा, एखाद्याच्या शर्टात अडकलं तर शर्ट फाटून पावना घरला. ह्या भ्रामक कल्पनेनं आम्ही काही गोष्टी खपवायला बसल्यानंतर बोलणारा झाला तर त्याची काहीही गोष्ट, अगदी माती तुम्ही न्या, शुद्ध माती चाळून न्या, लक्षात येते का बघा, आणि ती तिथं बसा आणि मुलतानी माती मी आणली म्हणून सांगा. बायकांची रीग लागेल केसाला लावायला मुलतानी माती. शेतात गेल्यावर माती गेली तर काय काय म्हणतात ते तुम्हाला माहित आहे. आणि तिथं गेल्यानंतर मात्र विकत घेणारी माती डोक्याला रात्रभर भिजवून लावते. दुसऱ्या दिवशी सर्दी झाली तर चालेल, परंतु मुलतान माती आहे, कारण तो बोलणार आहे. बोलणाऱ्याचं काही खपतं, लक्षात येतं का बघा. पण न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा शुद्ध असून सुद्धा, सातू शुद्ध असून सुद्धा ते खपत नाही. मग आपल्याला ध्यानात येईल की हे सचोटीनं सांगत होते की मी एवढा फायदा घेतो आहे, या पद्धतीनं मला एवढ्याला परवडतं नाही तर मला परवडत नाही. लोक यायची, चौकशी करायची, पुढं जायची, अनेक व्यापाऱ्यांच्या जवळ जायची, बाजार संपायचा संध्याकाळी आणि पुन्हा घरी जायचं, काहीच विकलेलं नसायचं. हे भानुदासांचं असंच चाललेलं असायचं. मग घरात आल्यानंतर आपल्याला माहिती आहे, घरात गेल्यानंतर पत्नीनं व्यापाराचे पैसे जास्त आणले तर त्या दिवशी खुश असते, नसेल तर मग काय सगळ्या चारोळ्या आरोळ्याने सगळ्या पद्धतीने ती बोलत असते. त्या पद्धतीनं भानुदासांची पत्नी सुद्धा खिन्न व्हायची. शेवटी स्त्री स्वभाव आहे, संसार हा स्त्रीला उभा करायचा असतो, चालवायचा असतो, याच्यासाठी काटकसर आणि येणारा पैसा याचा ताळमेळ कुठेतरी घालायचा असतो. या पद्धतीनं भानुदासांची पत्नी सुद्धा एक व्यवहारी जीवन जगणारी, अध्यात्मामध्ये भानुदासांना मदत करणारी, परंतु व्यवहारामध्ये सुद्धा ती सचोटीनं व्यवहार करणारी अशी होती. मग मात्र भानुदास महाराज कधी कुणावर अजिबात बोलायचे नाहीत, अजिबात कुणावर रागवायचे नाहीत. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, की ज्या पद्धतीनं व्यापार करायचा आहे तो व्यापार सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं करावा. त्यातला थोडासा फायदा मिळाला तर तो घ्यायचा, तोही लोकांना सांगून मी एवढा फायदा याच्यावर घेतो हे लोकांना सांगायचं, म्हणजे फसवणं नाही. आणि लोकांना फसवणं म्हणजे या परमेश्वराला फसवणं असं त्यांची भूमिका असल्यामुळं ते प्रत्येक ठिकाणी व्यापारामध्ये, बाजारामध्ये लौकिक अर्थाचा बाजार जो आहे त्याच्यात ते अपयशी व्हायचे, पुन्हा मागे यायची. कपडे सकाळी नेले तशीच संध्याकाळी परत घरी यायची. एक दिवस सगळेच चाललेले होते. आता मात्र
भानुदासांचा घोडा पुढं भानुदास महाराज धरून चाललेले होते. काही पाठीमागं 8-10 व्यापारी होते. ते टिंगलटवाळी करायचे, काय रे याचं काहीच खपत नाही, एखादा सुद्धा कपडा याचा खपला जात नाही, आणि हो बाजार काय म्हणून करत असेल, गप दुकान बंद करून गप राहायचं का नाही, अशा पद्धतीनं लोक त्या काळातली व्यापारी मंडळी सुद्धा त्यांना दुस्साहस करत होती, त्यांचा अतिशय तिरस्कार करत होती. पण भानुदास महाराज नेहमी पावलोपावली पाऊल टाकताना भगवंताचं नामस्मरण करायचे, कारण आम्हा पुढीचे दैवत विठ्ठलची, या पद्धतीनं भानुदास महाराजांची जी 100 अभंग आपल्याकडे आज आहेत उपलब्ध, त्या अभंगाच्या वाणीतून भानुदासांचं जर बघितलं तर ते अत्यंत महत्त्वाचे. किंवा महिपूतबुवा ताराबहादकर यांनी जे भानुदासांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्या भानुदासांच्या चरित्रामध्ये महिपूतीबुवा असं सांगतात की एकची नाम प्रमाण आमासी विठ्ठलची, एक आम्हाला भगवंताचं नाव एवढंच प्रमाण भानुदास मानत होते, आणि त्या पद्धतीनं देवाचं नाव घेत ते जायचे बाजारात. गिऱ्हाईक येईपर्यंत देवाचंच नाव घ्यायचं, देवाचंच नाव घेऊन बाजार करायचा, व्यापार करायचा, आणि देवाचं नाव घेऊनच पुन्हा मागं यायचं. अशा पद्धतीचं चाललेलं होतं. एक दिवस ही सगळी मंडळी चाललेली होती. अगदी बाजार थोडासा लांब होता, दूरवरचा बाजार होता. आता गाठोडी आहेत घोड्यावर म्हटल्यानंतर बसता येत नव्हतं, त्याच्यामुळं ते सगळे मंडळी चालत 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 जायचे. आजची रात्र संपली, उद्याची दिवस उजाडला, भानुदासांनी सगळी कपडे मांडली, लोक यायचे. काही त्या काळात सुद्धा सचोटीनं भगवंताचं नामस्मरण घेणारी माणसं आहेत, आणि ती सुद्धा प्रामाणिक आहेत. प्रामाणिक जो व्यापार करतो त्याला सुद्धा सहाय्य करणारी मंडळी त्या काळात सुद्धा होती. त्या दिवसामध्ये अगदी 1-2 फक्त गिऱ्हाईक झालं त्यांचं, आणि संध्याकाळ 3 सांज झाली, आणि 3 सांजच्या वेळा त्यांनी पुन्हा कपडे सगळे एकत्र केले, घोड्यावरती गोण्या बांधल्या आणि चालले. आता त्या काळामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था समाज रचनेमध्ये होती, जी आज समाज रचनेमध्ये नाही, याची खंत वाटते मला सुद्धा. लक्षात येतं का बघा, म्हणजे ही खंत फार मोठी खंत आहे. तुम्ही तिथंपर्यंत पोचला का नाही मला माहिती नाही, कदाचित पोचला नसाल, कदाचित ते बोलून तुम्ही दाखवत नसाल, पण मी ते बोलून सुद्धा दाखवतो एवढ्यासाठीच की ती खंत आहे. त्या काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये एखादा वाटसरू माणूस जो आहे त्याची राहण्याची व्यवस्था प्रत्येक गावामध्ये असायची. त्या ठिकाणाला धर्मशाळा असं नाव होतं. कदाचित तुमच्याही गावात धर्मशाळा असेल, आता ती काय झाली कशी असेल काय माहिती नाही, पण आमच्या गावात अजून धर्मशाळा मारुतीच्या मंदिराच्या समोर राखीव आहे. तुम्ही जाताना डाव्या साईडला निडोलला जाळीचं बांधलेली आहे, ती आता शासकीय इमारत म्हणून आहे, पण तिला अजूनही लोक धर्मशाळाच असं म्हणतात. ही रस्त्याच्या कडेला असायची. तिथं काय काय असायचं, एखादं रांजण पाण्याचं भरलेलं असायचं, कारण वाटसरूजवळ भाजी भाकरी असायची. आता भाजी भाकरी आपण न्यायचा काय संबंधच येत नाही. का येत नाही, कारण कुठं जायचं तिथं हॉटेल आहे. म्हणजे पंढरपूरला पूर्वी जाताना भाकरी बांधून भाकरीवर खरडा भाजी पिठलं काहीतरी घ्यायचं आणि मगच जायचं, ही पद्धत होती. आता तुमच्या एसट्या जात असतील त्यावेळेला तुम्ही बघत असाल, वैयक्तिक एकटे जाताना सुद्धा बघत असाल. पण आता फारसे लोक विचार करत नाहीत. म्हणजे आता मनात आलं पंढरपूरला जायचं तर तासाभरात निघतात बघा. घरातलं जेवण झालेलं नसताना सुद्धा निघतात. चला म्हणतात आता काय 9 वाजेपर्यंत मिरजेवर जाते, तिथं हॉटेल आहेत. चला म्हणतात पुढं जातोय सांगोल्यावर, तिथं हॉटेल आहेत. म्हणजे आता लोकांची व्यवस्था मूल्य देऊन चालू आहे. व्यवस्था हा शब्द वापरलाय, सेवा हा व्यवस्था नाही आहे शब्द तिथं. आणि पूर्वीच्या काळी धर्मशाळेमध्ये सेवा लोकांची असायची, कारण त्या ठिकाणी गावातली काही खरोखर धार्मिक मंडळी असतील किंवा तिथला एखादा शिपाई असेल, गाव कामगार पाटील, त्यानं एखाद्या माणसाला सांगायचं जा रांजण आज भरले काय बघून ये. ते रांजण पाण्यानं भरायचं, त्याच्यावर एखादा लोटा ठेवलेला असायचा, ते दिवसभर असायचं. कारण सांजच्या वेळेला 3 सांजच्या वेळेला एखादा वाट सुरू येईल, तिथं थांबेल, त्याच्याकडे भाकरी असेल तो खाईल, तर पाणी मागाय कोणाकडे जाणार. त्याच्याविषयी त्यानं काय करायचं, पाणी तिथंच प्यायचं आणि तिथंच विश्रांती घ्यायची संध्याकाळी, आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी उठून पुन्हा मार्गस्थ व्हायचं. या पद्धतीची व्यवस्था त्या काळात होती. तशी एका व्यवस्थेमध्ये ते एका ठिकाणी थांबले, या धर्मशाळेमध्ये थांबली. धर्मशाळेमध्ये थांबल्यानंतर धर्मशाळेमध्ये संध्याकाळची भाकरी खाल्ली. दिवसाचा व्यापार झालेला होता, ते प्रत्येकजण आपापला होन मोजत होता. भानुदास महाराजांनी सुद्धा आता होन मोजायचेच काय, 2च गिऱ्हाईक झालेत, आणि इकडं न पाहता अगदी बाहेर एका दगडावर बसली आणि त्यांना मृदंगाचा आवाज यायला लागला, काही टाळांचा आवाज यायला लागला. त्यांची इच्छा वाढायला लागली की कुठंतरी या गावामध्ये भगवंताचं नामस्मरण चाललेलं कीर्तन सोहळा किंवा भजन सोहळा चाललेला असेल, त्या ठिकाणी आपण जावं आणि त्या भजनाचा आनंद लुटावा, याच्यासाठी ती प्रवृत्त झाली. आता असणाऱ्या सहकार्यांना सांगितले की बाबांनो काय करा की माझ्या घोड्याकडं लक्ष द्या, घोडा बाहेर बांधलेले आहे, गाठोडे आत ठेवलेले आहे, तिथं लक्ष द्या. एवढं सांगून नाही तर काही होनाचे पैसे सुद्धा त्या गाठोड्याला ठेवलेले आहेत.
तिथं ठेवा. आज अनेक लोक सांगतात, म्हणजे आता मी नाही सांगत पण अनेक लोक सांगतात, कथा चालू आहे, कथेला येताना पैसे घेऊन या. पण ज्याच्यासाठी आपण कथा ऐकतो त्याच्यासाठी पैसा कधी लागत नसतो. त्याच्यामुळे मंदिरामध्ये जाताना पूर्ण आहे तसं जावं. तंबाखूची पुडी घेऊन, पानाचं बटवा घेऊन जाऊ नये, कारण हे पवित्र ठिकाण आहे. त्याच्या पुढे जाऊन पैसे सुद्धा घेऊन जाऊ नयेत. ते तिथंच सगळं ठेवलं आणि फक्त सांगितलं इथं लक्ष द्या आणि गेली निघून. कीर्तनामध्ये रमवान झाले. आता त्या काळात काय असं टायमिंग नव्हतं, 8 ते 10, 9 ते 11 इत्यादी टायमिंग नव्हतं. म्हणजे कीर्तन चालू झालं की वक्त्याला कंटाळा येईपर्यंत कीर्तन करायचं आणि मगच कीर्तन थांबवायचं. त्या पद्धतीने एक श्रद्धेनं कीर्तन सांगत होता. भानदास महाराज शांतपणे तिथं ऐकायला कीर्तनामध्ये रममान झालेले होते. रात्रीचे 2 वाजून गेलेले होते. मात्र इकडं काही कुटाळ लोकांनी डाव साधायचा प्रयत्न केलेला होता. जे व्यापारी सोबत होते त्यांनी ठरवलं की अरे हा भानदास अनेक दिवस आपल्याबरोबर, त्याला 2 होऊन आज काय झाले, पैसे मिळालेले. आता फायदा सांगून मिळवल्यानंतर तो लोकांच्या डोळ्यात खुपत असतो. त्या पद्धतीनं या लोकांनी ठरवलं की असा याचा व्यापार वाढायला लागला तर आपल्यावर अडचणी येईल. म्हणून काय करायचं तर याची गाठोडी आहे, ती गाठोडी कुठल्या तरी नाल्यात फेकून देऊया आणि घोडं सोडून देऊया म्हणले, म्हणजे कटकट आपल्या पाठीमागणे येणार नाही. करायचं तेच तिने संध्याकाळी काम केलं. रात्री 2 वाजलेले होते. पहाटेचा ब्राह्ममुहूर्त आला आणि काकड आरतीसाठी मंडळी येणार म्हणून कीर्तनकार गोवानी कीर्तन थांबवलं आणि भानदास महाराज उठले आणि यायला लागले. आता येताना बघितलं तर एक गृहस्थ त्या वाटेवरच भानदास महाराजांचा घोडा हातामध्ये धरून उभा राहिलेला होता. आता भानदासांनी विचारलं, बाबा तू कोण आहेस? तो म्हणला, तुमचा घोडा आहे असं मला कळल्यानंतर मी इथं येऊन धरून उभारलोय, कारण घोडा उधळला आणि घोडा हा चौरंग झालेला होता. त्याच्यामुळं त्याला शांत करून मी इथं तुमच्या ताब्यात द्यायचं म्हणून वाट बघत होतो आणि मी म्हणून इथं थांबलेलो होतो. मंडळी लक्षात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे आणि तो नियम आहे 15 कोसावर कुठेही जर कीर्तन प्रवचन असेल तर त्या ठिकाणी आपण न आमंत्रण देता तिथं जायचं असतं. आता कीर्तना प्रवचनासाठी आमंत्रण लागतात ती गोष्ट वेगळी आहे, परंतु न आमंत्रण मिळता त्या ठिकाणी जायचं असतं. कारण सत्शील प्रवृत्ती वाढण्याचं सर्वात मोठं साधन म्हणजेच कीर्तन आणि प्रवचन या गोष्टी आहेत. आता जात नाहीत लोक, त्याच्यासाठी अनेक गोष्टी असतील. वक्ता कसा आहे, श्रोते कसे आहेत, वक्त्याचं श्रोत्यांचं नातं काय आहे, करंटमधला वक्ता आहे काय, एकमेकाच्या ग्रुपमधला वक्ता आहे काय, इत्यादी 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 गोष्टी. पण परमार्थ आता कलुषित व्हायला चाललेलं आहे. त्याच्यामुळं म्हणजे आज जर बोलायचं झालं तर अगदी याच्या चरित्राच्या थोडंसं बाहेर जातो आणि छोटंसं उदाहरण देतो. हे परमार्थाचं काय चाललेलं आहे हे माझ्यासारखी व्यक्ती ज्या वेळेला चिंतन करत असते त्यावेळेला संसारातले अनेक उदाहरणं सापडतात. याचं कारण असं आहे की एका सूनबाईनं गॅसवर डाळ शिजत ठेवलेली होती, तुरीची डाळ. कशासाठी? वरणासाठी. वरण करायचं आहे, तुरीची डाळ शिजवायची आहे आणि मग वरण करायचं म्हणून वरणासाठी तुरीची डाळ तिनं ठेवलेली होती. आणि ती आपलं कामधंदा करत होती, झाडू मारायचा, तिथंच काही कापड वगैरे धुवायची, कपडे धुवायची किंवा भांडी धुवायची, असं काम चाललेलं होतं. सासूबाई त्या स्वयंपाकघरामध्येच भाजी नीट करत होत्या. आता त्या सासूबाईंनी भाजी नीट करता करताच बघितलं तर ती गॅसवर फेस असा वर आलेला होता. आता ती सासूबाई सुनेला सांगते, अगं सुनबाई काय करायलीस, तुझं लक्ष नाही, डाळ उतू चालली बघ, गॅस कमी कर. डाळ उतू चालली हा शब्द आहे ना आपल्याकडे, काय शब्द आहे? महाराष्ट्रातला शब्द आहे हा. डाळ उतू चालली, गॅस कमी कर. ती सूनबाई 2 पावलं पुढे येते, बघते आणि तिथं उभारून सांगते, सासूबाई डाळ तळालाच आहे, फक्त फेस उतू चाललाय. डाळ उतू जात नसते, डाळ तळालाच आहे. परमार्थात सात्विक आणि शुद्ध माणसं अशीच आहेत आणि फेस मात्र भांड्याच्या बाहेर चाललाय. लोक आता फेस बघतात, खालची डाळ बघत नाहीत. पण डाळ असल्यामुळे फेस आहे हे माणसं विसरायला लागलेत. ध्यानात येतं का बघा. भानदास महाराजांचा घोडा त्यांच्या ताब्यात दिला. भानदास महाराजांनी घोडा घेतला आणि ते सरळ चालले आणि दृश्य खऱ्या अर्थानं बघितलं धर्मशाळेतले तर ते अतिशय विलक्षण असं होतं. काही खांब होते, त्या खांबांना या 7-8 जणांना दोरीनं बांधलेलं होतं. कारण त्याच रात्री संध्याकाळी काही लोक आलेले होते ज्यांना कामधंदा दिवसभर करायचा नाही, दिवसभर ज्यांनी झोपून काढायचं, त्यांनी रात्रीचं 1 तास 2 तास ड्युटी करायची
आणि पोट भरायची अशी माणसं भरपूर असतात. आता सुद्धा मी सगळ्यांच्यावर टीका करतोय असं अजिबात नाही. संध्याकाळी 7 नंतर 8 नंतर वैरणीचा भारा येतोय, ज्वारीची कणसं लागलेली आहेत, पोटरीतून ज्वारी बाहेर आलेली आहे, 4 गुंठा आपलं मक्याचं किंवा ज्वारीचा वाफा तयार केलेला असतो, शेत असतं, आणि रोज एक बिंडास गाडीवर येत असतो, तरी 4 गुंठ 4 महिने संपत नाही. लक्षात आले काय बघा? हे सगळं भावकीचं आपलंच असतं तिथलं. ते फक्त भावकीशी घराकडे गेली की आपण खुरपण यायचं असतं. ते अशी माणसं आज सुद्धा आहेत का नाही सांगा? आहेत अशी आज सुद्धा माणसं. मग ते काय करतात, 4 महिन्यानंतर कापून टाकायचं आणि मग म्हणायचं 2 गाडी 4 गुंठ्यात 2 गाडी कडवा मला झाला. आता ते सांगतात, पण परमेश्वर नावाचा वस्ताद असा आहे की अचानक रात्रीचा पाऊस पडतोय, अचानक पाऊस पडतोय, जे आहे ते सगळं काळं, जे आहे ते सगळं काळं, काही घेऊ देत नाही. पूर्वीपासून परमेश्वर प्रत्येकाची परीक्षा बघत असतोय आणि परीक्षेला कोण उत्तर ते पाहत असतोय. आजही परिस्थिती तीच आहे. भामदास महाराजांच्या आयुष्यामध्ये पहिली परीक्षा होती. त्यांनी बघितलं तर यांना बांधलेला तो घोडा तसाच सोडला आणि गडबडीने गेले आणि यांना सोडलं आणि म्हणले कुणी काय प्रकार झाला. मग त्या व्यापाऱ्यांनी सगळ्या सांगितलं की आमच्याजवळ जे होण होते फायदा मुद्दल सहित सगळं चोराने लुटून नेलं. एवढंच नाही तर कपड्यांचे गाठोडे नेले आणि जाताना आमची घोडी पण नेली. मग भामदास महाराजांना थोडंसं वाईट वाटलं, तांबडं फुटायला लागलेलं होतं. त्यावेळेला त्या सगळ्यांनीच भामदास महाराजांची माफी मागितली. महाराज, तुमच्यावर आम्ही हा डाव केला म्हणूनच आमच्यावर डाव उलटला. तुमची जी गाठोडी आहेत ती गाठोडी अजूनही व्यवस्थित असतील, चरा बघून. मी शेजारी असणाऱ्या ओढ्याजवळ गेली तर भामदास महाराजांची 4-6 गाठोडी होती, ती तशीच्या तशी होती, कारण ती चोरांच्या हाताला लागलेली नव्हती. त्याच्यामध्ये 1-2 होण होते, ते सुद्धा तसेच होते. घोडाही तसाच होता. याचाच अर्थ परमेश्वरानं केलेली रचना ही भक्तासाठी अत्यंत अत्यंत आणि अत्यंत महत्वाची असते. खजील झाले लोक, कारण भामदास महाराजांचं मुद्दलही राहिली आणि फायदाही राहिलेला होता. मात्र त्यांना फायदा मिळू नये म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी विवंचना करणारे लोक मात्र आता नेस्तनाभूत झालेले होते. भामदास महाराज वाड्यामध्ये आले. वाड्यामध्ये आल्यानंतर त्यांनी पत्नीच्या स्वाधीनं फायदा केला. मुद्दल पुन्हा व्यापारासाठी वाढवायला चालू केली. हळूहळू दिवस चाललेले होते आणि हळूहळू दिवस चाललेले असताना त्यांना चक्रपाणी नावाचा एक मुलगा झाला. नावं सुद्धा किती सुंदर असतात बघा. तो मुद्दा आल्यानंतर मी बोलेन आपल्याशी की चक्रपाणी नावाचा मुलगा त्यांना झाला. नाव चक्रपाणी असं ठेवलं कारण हे भगवान श्रीकृष्णाचं नाव, पांडुरंग परमात्म्याचं नाव, म्हणून त्यांचं नाव आपल्या मुलासाठी ठेवलं. भामदास महाराजांचा व्यापार हळूहळू वाढायला लागला. एवढंच नाही तर पूर्वीच्या काळी चौकशी करून जाणारे लोक आता व्यापारासाठी आल्यानंतर चौकशीच करत नव्हते, कारण त्यांना माहिती होतं भामदासांच्याकडे गेल्यानंतर आपली फसवणूक होणार नाही, शुद्ध माल आपल्याला मिळेल आणि योग्य नफा त्यांना मिळेल. इतरांच्या पेक्षा सुद्धा शुद्ध माल, कसोटीचा माल मिळेल. व्यापार एवढा वाढायला लागला. त्यांनी भामदास महाराजांनी आपल्या पूर्वपार परंपरेत चालत आलेला जो वाडा राहायचा होता त्या वाड्याचा जीर्णोद्धार त्यांनी केला. ध्यानात आलं का? जीर्णोद्धार म्हणजे नवीन वाडा त्यांनी बांधला त्या ठिकाणी, मोठा अगदी, ज्याला आपण 10 आखणी वाडा असं म्हणतो, असा वाडा भामदास महाराजांनी जीर्णोद्धारामध्ये केला. एवढा फायदा, एवढा म्हणजे ज्याने काही राजेशाही थाटामध्ये वाढावा असा एवढा व्यापार त्यांचा वाढला. परंतु त्याच्यामध्ये भगवंताचं नाव आणि पंढरीची वारी त्यांनी कधीही सोडली नाही. एक दिवस पंढरीची वारी आषाढीची आली. घोड्याला टाच मारली आणि चालली. आता घोडं सुद्धा वेगानं चाललेलं होतं, कारण सेवकाच्या पायी सेवक झालो अशी घोड्याची सुद्धा एक भूमिका होती. लक्षात आलं का बघा? म्हणजे ज्ञानदेवांच्या समोर असणारा रेडा तो भाग्यवान आहे. तुकोबारायांच्या पालखीला जे झुंपले जातात ती बैल सुद्धा आजचे भाग्यवान आहेत. नाहीतर बैल नाहीत का? आहेत ना. मग भामदास महाराजांच्या जवळ असणारा घोडा किती भाग्यवान असेल. तोही अतिशय वेगानं चाललेला होता. बघता बघता पंढरी क्षेत्री आले. पंढरी क्षेत्री आल्यानंतर बघितलं तर लोक अतिशय कोळमडून पडलेली होती. प्राण नसावा आणि शरीर कोळमडून पडावं, प्रेत असावं त्या पद्धतीनं लोक पडलेली होती. मंगळसूत्राविना गळा दिसावा या पद्धतीनं माणसं दिसत होती. पाणी नसणारं तलाव जसं सुख सुख वाटावं अशी माणसांची भूमिका झालेली होती. पंढरी शांत शांत आणि खिन्न होती. भामदासांना याचा काही संदर्भ लागत नव्हता. भामदास यांनी घोडा व्यवस्थित योग्य ठिकाणी बांधला
आणि लगोलगीनं पुढं जायला लागले. चौकशी कोणाकडे करायला लागले तर कोणी काही सांगत नव्हतं. फक्त वर हात करायचे आणि शांत बसायचे, रावळाकडे हात करायचे आणि शांत बसायचे. भानुदास सुद्धा आता थोडे 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 खिन्न वाटायला लागलं त्यांना, कारण परिस्थितीच तशी झालेली होती. हजारो वारकरी पंढरीमध्ये आलेले होते, वाळवंटामध्ये निश्चित पडून होते. रावळापर्यंत लोक नुसते पडून राहिलेले होते. उभा राहण्याचं त्राण कुणाच्याही शरीरामध्ये नव्हतं, अंगात नव्हतं. ते वर जाऊन पायरी चढत 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 रावळामध्ये गेले आणि प्रत्यक्ष बघतात तर पांडुरंगाची मूर्तीच मंदिरामध्ये नाही. देवच मंदिरात नाही, देवच देवळात नाही. कुणी नेला असेल देव, म्हणून त्यांनी चौकशी सुरू केली. काही हरिभक्त होते, त्यांना वाटायला लागलं आपली वारी ही निष्फळ झाली, कारण देवाच्या पायावर डोकमस्तक ठेवल्याशिवाय आपली वारी पूर्ण नाही. जोपर्यंत भगवान पांडुरंग परमात्मा या विटेवर येत नाही तोपर्यंत आपण पंढरपूर सोडायचं नाही, असा निग्रह काही वारकऱ्यांनी भानुदासांना सांगितला. कारण भानुदास ही ज्येष्ठ वारकरी त्यामध्ये होते. पांडुरंगाची भेट झाली तरच आपण पंढरपूर सोडायचं. काहींनी असा निग्रह सांगितला की पांडुरंगाची भेट झाल्याशिवाय आपण अन्नपाणी सुद्धा तोंडात घ्यायचं नाही. आपण काय करतो? दर्शनी समाधान आथी जैशी. एकदा दर्शन झाल्यानंतर समाधान व्हावं. आम्ही म्हणतो इथून गेलं तर धुळीच्या पायानं दर्शन घ्यावं, पण जाण्याआधी भाकरी खाऊनच दर्शन बारीत उभा राहावं. का भूक लागली तर काय करायचं? इथं तहान भूक देवाचं दर्शन होईपर्यंत नाही. काही मंडळींना, काही वारकऱ्यांना असं वाटायला लागलं की ज्याच्या मस्तकावर आपलं शिर ठेवतो, मस्तक ठेवतो, आणि ज्याचे पाय चरणकमल जे आहे ते चरणकमल पवित्र आपल्या मस्तकाला लागल्यानंतर जी नतमस्तक होण्याची प्रवृत्ती आपल्या अंगामध्ये येते, ती प्रवृत्ती घेऊन पुन्हा आपल्या संसाराकडे पाठमोरं व्हायचं. पण आज कोणत्या देवाच्या पाया पडायचं? काही लोक रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये जायचे, तिथं रुक्मिणी मातेचा चेहरा सुद्धा खिन्न आणि खिन्नच होता. भावनिकतेनं दर्शन घेणारी माणसं त्या देवीकडे बघायची आणि रडायची. आज देव कुठे गेला? पांडुरंगाची मूर्ती कुठे गेली? कुणी नेली असेल? चौकशी करायला चालू केली आणि भानुदास महाराजांना कुठेतरी धागेदोरे सापडायला लागले. काही वारकरी पंढरपुरातले स्थानिक होते, त्यांनी सांगितलं की कृष्णराय, विजयनगरचा राजा कृष्णराय, तुंगभद्रेच्या शेजारी असणारा कृष्णराय, अतिशय विद्वान राजा, ज्याच्याकडं विद्वत जनांची मांदेयाळी होती, अतिशय धार्मिक होता, ही हिंदू धर्म संस्कृती जपणारा होता, पराक्रमी होता, धैर्यशील होता, असा राजा, ज्या राजानं अगदी बेळगावपर्यंत राज्य स्थापित केलेलं होतं. म्हणजे जर बघितलं तर त्यावेळेला तुंगभद्रेचा कालवा, तो तुंगभद्रेचा मोठा विशाल कालवा आजही आहे, तो कालवा पहिला स्थापन करण्याचं काम केलं. लोकांचे उतारे चालू करण्याचं काम केलं, म्हणजे नाव नोंदणी करण्याचं काम चालू केलं. भूसंपादन करणे म्हणतात त्याला. ते भूसंपादनाचं काम कृष्णरायनं केलं. एवढंच नाही तर अनेक सुंदर आखीव रेखीव सुंदर अशी मंदिरं त्यानं बांधायला चालू केली. आज सुद्धा कर्नाटकामध्ये जे गेलेला तर महाराष्ट्रापेक्षा आखीव रेखीव जी मंदिरं दिसतात ती फक्त कर्नाटकामध्ये दिसतात. कारण त्या कलेला वाव देणारा राजा तिथं होऊन गेला, त्याचं नाव आहे कृष्णराय. तो कृष्णराय, त्या कृष्णरायानं मूर्ती नेली. कारण तो कृष्णराय हा आलेला होता. पंढरीमध्ये बघितलं, त्याचं इतकं हृदय द्रवलेलं होतं की त्याला वाटायला लागलं की इथं जे वारकरी सगळे जमतात ना, हे पुण्यवान लोक आहेत. या पुण्यवानांची पावलं आपल्या दरबारात लागावी, एवढाच हेतू त्याच्यात होता. आणि हे लोक जर यायचे असतील तर यांचा देव आपण घेऊन गेलो तर हे लोक तिथे येतील, आणि जे भूवैकुंठ आहे ते भूवैकुंठ पुन्हा आपण तिथं प्रस्थापित करू. सगळी व्यवस्था करण्याची त्याची तयारी होती. पण वारकऱ्याने तिथं यावं अशीच लोकांची भूमिका होती. परंतु माझ्या वडिलांची नराशी जगा देवा, असंच जे आपण म्हणतो की भक्त पुंडलिकासाठी परब्रह्म या चंद्रभागेच्या काठावर येऊन विराजमान झालेले आहेत, त्यांचं स्थान तसं कोण बाजूला करणार? कारण ते ठिकाण जे होतं ते ठिकाण अतिशय उत्तम होतं, पवित्र होतं, पुण्यवान होतं. या राजाला वाटलं की लोक येतील. त्यानं अगदी सोहळ्यामध्ये सगळ्यांच्या दिंडी वनामध्ये दिंडी घेऊन आपल्या विजयनगरपर्यंत ती मूर्ती घेऊन गेली, तिथं प्रस्थापित केली. एवढंच नाही, नवरत्न जडित हार आणि रोजची नित्यपूजा या पद्धतीनं राजा कृष्णरायनं त्याची पूजा चालू केली. तो स्वतः पूजेमध्ये समाविष्ट व्हायचा. एवढंच नाही, त्याच्या भक्तीमध्ये अत्यंत आनंदानं डुलून जायचा. एवढा भगवत भक्त असणारा तो राजा. सांगितलं आणि ही सगळी बातमी, ही सगळी माहिती
या भानुदासांना समजले. आणि भानुदासांना समजल्यानंतर भानुदासांनी अभिवचन दिलं, काही काळजी करू नका, मी भगवान परमात्म्याची मूर्ती घेऊन येतो. आता पंढरपूरपासून तिथंपर्यंत जाणं एवढी सोपी गोष्ट नव्हती, कारण त्या काळातला जो प्रांत आहे तो प्रांत सुद्धा अगदी आज सुद्धा जर बघितलं तर इचलकरंजीपर्यंतचा जो भाग आहे तो इचलकरंजीपर्यंतचा भाग हा त्या राजानं आपल्याची राज्यामध्ये समाविष्ट केलेलं राज्य होतं. आज सुद्धा सोलापूरसारखा भाग लोक मागतात, त्याच्यासाठी काहीतरी पुरावे पाठीमागे जे आहेत ते पुरावे आपल्याकडे आहेत. लक्षात येतं का? भानुदास महाराजांनी मजल दर मजल करत देवाच्या भेटीसाठी देवाला आणण्यासाठी जायला लागले. सोबत काही वारकरी होते, फारसे काही नव्हते, परंतु देवाला आणण्यासाठी काही लोक सोबत होते. ती सोबत घेऊन अगदी एक दिंडीच घेऊन भानुदास महाराज चालले, मजल दर मजल करत. विश्रांती फक्त शरीर टाकण्यापुरती विश्रांती, रात्रीची विश्रांती नाहीच आहे. चालत राहायचं, देवाच्या भेटीसाठी फक्त चालत राहायचं. याच्यासाठी भानुदासांनी अतिशय वेगानं त्यांची पावलं उचलत पुढे चालले. अगदी घोड्यानं जाणारा अंतर जे पार करायचं होतं ते पावलांनी माणसांनी पार केलं. ही ओढ होती देवभक्तीची, देवाच्या भेटीची. तुंगभद्रेच्या त्या मोठ्या विशाल अशा पवित्र जलामध्ये स्नान केलं. पहाटेचा प्रहर होता आणि पहाटेच्या प्रहरी अगदी सोनेरी किरण एका वाड्यातून बाहेर येते असं पाहिल्यानंतर भानुदास त्याच वाड्याच्या दिशेनं प्रवृत्त झाले. हळूहळू पुढे चालले. तर तो राजा कृष्णरायचा वाडा, जिरेबंद वाडा होता. काही क्षेत्रपाळ होते, क्षेत्रावर जे दंड घेऊन उभा राहिलेले होते, त्यांना मूर्छा आली, ते तिथंच बेशुद्ध झाले. भानुदास पुढे गेले. पुढे जायचे, साखळनं डळवलेले दरवाजे तुटले, दरवाजे निखळले. पुढे गेले आणि ज्या गाभाऱ्यामध्ये भगवंताची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली होती त्या ठिकाणी गेले. देवालाही असो आवरले नाहीत. देवाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं. दोघं एकमेकांना कडकडीनं दोघं भेटले आणि त्या अश्वांनी, भानुदासांनी आपल्या डोळ्यातील अश्वांनी पांडुरंगाच्या चरणावर अभिषेक घातला. देवानं भक्ताला कवटाळलं, भक्तानं देवाला कवटाळलं. त्याच वेळेला खाली वाकल्यानंतर रत्नजडित हार भानुदासांच्या गळ्यामध्ये आणि पुष्पहार गळ्यामध्ये आला. पुढची दिशा काय करावी हे काही कळत नव्हतं, कारण अनेक दिवसांनी देवाला भेटणं, मी तुला न्यायला आलो हे सुद्धा भानुदास देवाच्या भेटीनं विसरले. म्हणजे देवाच्या भेटीमध्ये, देवाच्या दर्शनामध्ये आपल्या सर्वस्वाचा विसर पडावा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. दर्शनी समाधान आठी जैशी. भानुदास पुन्हा वळले, बाहेर आले आणि पाठीमागं आहे तशा कडे कोंडी बसली. दारं निखळलेली आहे तशी बसली. मूर्छा आलेले जे चोपदार होते, सेवक होते, सेनापती होते, सेनानी होते, ते जसे तसे खडे उभा राहिले आणि भानुदास भगवंताच्या नावात अतिशय आनंदानं उड्या मारू लागले. त्या तुंगभद्रेच्या काठावर जे काही 4-6 मंडळी सोबत होती त्यांनाही वाटायला लागलं, माझा देव सापडला, आमचा देव सापडला म्हणत त्या भानुदासांच्या भोवत्यानं हलकल्लोळ मांडला. भगवंताच्या नावाचा नामघोष झाला. इकडं पुजारी सकाळच्या वेळेला कुलप काढून आत चालले. गाभाऱ्यात बघितलं तर गाभाऱ्यात मूर्ती होती, पण नवरत्न जडित हार आणि पुष्पमाळ जी सायंकाळच्या वेळेला घातलेली होती राजानं, ती नाही. राजाकडे वर्दी दिली गेली. राजा खडबडून जागा झाला आणि राजाने सांगितलं, एवढा बंदोबस्त असताना चोर आत शिरलाच कसा आणि देवाच्या गळ्यातला नवरत्नाचा हार नेलाच कसा? ताबडतोब यंत्रणा हल्ली गेली. शिपाई सेवक सगळे खडबडून जागे झाले. सगळे धावायला लागले. चारी दिशेला सगळेजण धावायला लागले आणि बघता बघता या वारकऱ्यांचा मेळावा तुंगभद्रेच्या काठाला अतिशय आनंदानं नाचत होता, भगवंताचं नाव घेत होता. इथे गेल्यानंतर बघितलं तर तो रत्नजडित हार भानुदासांच्या गळ्यात सापडला, चोर सापडला. हाताला बेड्या घातल्या गेल्या आणि भानुदासांना अटक झाली. राजाच्या दरबारामध्ये उभा केलं. राजाने विचारलं, कसं धाडस झालं? त्यांनी सगळं हकीकत सांगितली. त्यावेळेला लक्षात आलं की एवढा कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा जर नवरत्न हार बाहेर जात असेल तर खरा हा भगवत भक्त आहे. बेड्या सोडायला लावल्या आणि भानुदासांच्या पायावर कृष्णरायानं पायावर डोकं ठेवलं, माफी मागितली. खऱ्या भगवत भक्तीची प्रचिती कृष्णरायाला आली आणि त्या ठिकाणी सांगितलं, काही हरकत नाही. त्यांनी सांगितलं, मी आपल्याकडे न्यायला आलेलो आहे, कारण या भगवंताचं स्थान इथं नाही.
माझ्या भूवैकुंठामध्ये पंढरीमध्ये अनेक वारकरी वाट बघत आहेत, त्यांचे प्राण कंठामध्ये आलेले आहेत. जर मूर्ती नेली नाही तर त्यांचे प्राण सुद्धा जातील, तेव्हा ते पातक आपल्याला लागू नये म्हणून आपण ही मूर्ती माझ्या स्वाधीन करावी. भगवत भक्ताची परीक्षा आधीच झालेली होती. कृष्णरायानं अतिशय मोठ्या सोहळ्यानं आपल्या राज्यातून राजवाड्यातून ही मूर्ती बाहेर काढली. अतिशय नामघोषामध्ये या भानुदासांच्याकडे ही मूर्ती बहाल केली. भानुदास महाराज हे पंढरपूरला मूर्ती घेऊन यायला निघाले. बघता बघता पुढे येण्याआधीच वाऱ्यासारखी बातमी कळली की देव येतो, देव येतो, भानुदास देव घेऊन येतो, भानुदास देव घेऊन येतो. मूर्ती पुढं पुढं जायला लागली, हळूहळू मजल दर मजल करत अगदी पंढरपूरच्या वेशीपर्यंत आले. पण पंढरपुरातले लोक वारकरी जी होती ती वारकरी थांबतील तरी कशी, ते सुद्धा त्यांनी एक रथ बडा मोठा सजवला आणि भगवंताच्या स्वागतासाठी पंढरी नगरीच्या वेशीवर जाऊन थांबले. कार्तिक शुद्ध एकादशी, कार्तिक एकादशीचा दिवस होता. आज तर देवाचं दर्शन होणारच होतं, पण देवाला सुद्धा इतमामानं त्याच्या नगरीमध्ये त्याला प्रवेश करायचा होता. म्हणून सजवलेल्या फुलांच्या माळेंनी रथामध्ये बसून देवाला आणण्यासाठी ही सर्व वारकरी मंडळी दिंडी घेऊन पंढरपूरच्या वेशीवर आलेली होती. भानुदास महाराज आले. सगळ्यांनी भानुदास महाराज की जय, भानुदास महाराज की जय. भानुदास महाराजांचा मोठा जयघोष झाला. मूर्ती रथामध्ये ठेवली गेली. भानुदासांना सुद्धा रथामध्ये बसवलं आणि त्यांची मिरवणूक चालू झाली. पंढरीत भगवंताच्या नामघोष चालू झाला. कार्तिक शुद्ध एकादशीला त्याची आठवण म्हणून आज सुद्धा पंढरपुरामध्ये वेशीपर्यंत रथ नेला जातो. कदाचित आजपर्यंत तुम्हाला उत्तर मिळालं नसेल. का आपण चौकस बुद्धीचे नाहीत, आपण वारकरी आहेत ना. चौकस बुद्धी कशाला आपल्याला पाहिजे. पण तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर भले तर देव कासोची लंगोटी, नाठाळाची आणि माती हणूकाठी हा स्वभाव सुद्धा आपला असला पाहिजे. चौकस असलं पाहिजे तरच तू वारकरी होतो. का दिंडी काढायची, नगरप्रदक्षिणा का काढायची, कुणी नगरप्रदक्षिणा पहिल्यांदा काढली, दिंडी कुणी काढली, वेशीपर्यंत जवळत येतो, तिथून मागं जातो, का जातो, याचा कुणीही इतिहास आम्ही बघायला तयार नाही. आणि सांगणारेही सांगायला तयार नाहीत, कारण सांगणाऱ्यांचं सुद्धा वाचन कोतं असतं, ऐकणाऱ्यांची मनं कमी असतात आणि बुद्धिवंत सांगत नाहीत, कारण ते सांगितलं तर त्याच्यासाठी पुरावे लागतात. धनात येतं का बघा. सगळ्यात मोठा पुरावा कार्तिक शुद्ध एकादशीला आज सुद्धा पंढरीच्या वेशीपर्यंत पांडुरंगाचा रथ जातो. ही स्मृती आहे भानुदास महाराजांनी अनागोंदीहून आणलेली कृष्णरायाकडून मूर्ती. ते अनागोंदी त्याचं राज्य होतं. तिथून आणलेली मूर्ती प्रस्थापित झाली, प्रतिष्ठापित झाली, जय जयकार झाला. लोक नव चैतन्यानं बहरून गेले आणि कानडा विठ्ठलू कर्नाटकू होता महाराष्ट्रातला, गेला कर्नाटकामध्ये, पुन्हा आणला महाराष्ट्रामध्ये. लक्षात आलं का बघा. या पद्धतीनं जयघोष चालू झाला. भानुदास महाराजांची कीर्ती हळूहळू हळूहळू वाढायला लागली. आता एक सामान्याचं असामान्यत्व भानुदासांच्या जवळ आलं होतं, कारण देव घेऊन आलेले होते. कवित्व बहरायला आलेलं होतं. भानुदास महाराज सहज बोलायचे. सहज बोलता बोलताच त्यांच्या मुखातून वाणी प्रगट व्हायला लागली, ती अभंग वाणी. आज सुद्धा आपल्या इतिहासामध्ये भानुदास महाराजांचे 100 अभंग आपल्याला सापडतात. ते भगवंताच्या भेटीच्या नंतरचे अभंग आहेत. त्याच्या आधी भगवंत नाम होतं. आम्ही माळ घातली की महाराज व्हायला तयार आहे. लक्षात आलं काय बघा. म्हणजे आज माळ घालायची, उद्या कीर्तन करायचं, आणि परवा दिवशी कोण सांगत नाही मग घरात बसायचं. ही प्रवृत्ती आमच्याकडे का निर्माण झाली, तर एवढ्यासाठीच झाली. आधी नाम असावं, त्याच्यानंतर ज्ञान असावं, आणि ते ज्ञान समरसतेचं असावं. ही समरसतेचं ज्ञान नम्रतेनं मिळवलं की समाजामध्ये अवहेलना नावाची गोष्ट वाटायला येत नसते. धनात येतं का बघा. आणि भानुदास महाराज पुन्हा पैठणी क्षेत्री आले. आता जसा पंढरपुरामध्ये गौरव झाला तसाच पैठणीमध्ये सुद्धा गौरव झालेला होता. चक्रपाणी नावाचा मुलगा हळूहळू हळूहळू मोठा होत होता. चक्रपाणीचं लग्न झालं आणि चक्रपाणीला सूर्यनारायण नावाचा एक अत्यंत देखणा सुंदर असा मुलगा झाला. आता सूर्यनारायण हे नाव भानुदासांनी ठेवलं आपल्या नातवाचं नाव. का ठेवलं त्याच्यासाठी एक छोटीशी अगदी कथा आहे की भानुदास महाराज हे खऱ्या अर्थानं लहानपणी अत्यंत निखळ बुद्धीचे होते. लौकिक शिक्षण त्यांना जमत नव्हतं, म्हणून त्यांनी वडिलांनी घरामध्ये थोडंसं रागवल्यानंतर गावाच्या शेजारी असणाऱ्या एका मंदिरामध्ये तळघरात जाऊन बसले. जवळजवळ 7 दिवस झाले, कुणाची भेट नाही. आता भानुदासांना आत्महत्या केली म्हणून
गावामध्ये पैठणमध्ये चर्चा झालेली होती. आणि मग मात्र 8व्या दिवशी एक गृहस्थ आला. त्या गृहस्थानं अगदी थोडंसं दूध आणलेलं होतं. हा मुलगा दिसतोय म्हणून त्याला दूध दिलं. दूध पिल्यानंतर भानुदासांनी त्याच्यावर त्या गृहस्थाच्या पायावर डोकं ठेवलं. पाय एकदम उष्ण लागले. आपण कोण विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी खऱ्या अर्थानं सूर्यनारायण आहे. तुझ्या वडिलांनी माझी उपासना अनंत काळपणे केल्यामुळंच माझ्या प्रसादानं तुझा जन्म झालेला आहे, म्हणून तुझं नाव भानुदास असं आहे. हे नावाची क्रांती किती मोठी आहे लक्षात आलं का बघा. आणि त्यांचं कुठेतरी स्मरण राहावं म्हणून चक्रपाणींना झालेला मुलगा जो होता त्या चक्रपाणींच्या मुलाचं नाव सूर्यनारायण हे भानुदासांनी ठेवलं. सूर्यनारायण हळूहळू हळूहळू मोठे व्हायला लागले. चक्रपाणी व्यवसाय सांभाळत होते. सूर्यनारायणाचं लग्न झालं रुक्मिणी नावाच्या स्त्रीशी. अतिशय उत्तम प्रकारे संसार चाललेला होता. परंतु त्यानंतर काही दिवसात भानुदासांचं देहावसान झालं. आणि भानुदासांचं देहावसान झाल्यानंतर मात्र घरामध्ये थोडीशी लौकिक अर्थाची जी वृष्टी होत होती ती थोडीशी कमी झाली. आणि चक्रपाणी हे अतिशय सात्विक होते, व्यवसाय चांगले करणारे होते, व्यवसाय उद्यम अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळणारे होते. हे सांभाळत असताना त्यांना एकच खंत होती, ती म्हणजे आपल्या मुलाचं लग्न झालं, सूर्यनारायणाचं लग्न झालं. आज जवळजवळ 20 वर्ष होत आली, परंतु आपल्या घरामध्ये अजूनही पाळणा हलला नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल.